ओके. जसं की बघा काल आपण ॲम सर्व्हिसमध्ये आपण त्यामध्ये 4 टाईपचे रिसोर्सेस पाहत होतो. त्यामध्ये आपण पहिला आपला रिसोर्सेस होता यूजर्स. ओके. सो आपण यूजर क्रिएट करतो, त्या यूजरला GUI CLI वरती कसं क्रिएट करतो आपण ते सुद्धा बघितलं होतं. ओके. आता सेकंड पॉईंट म्हणजेच आपला सेकंड रिसोर्स म्हणजेच ग्रुप. ओके. सो ग्रुप म्हणजे काय बघा की ग्रुप मीन्स कलेक्शन ऑफ यूजर्स, की ज्यामध्ये सर्व प्रकारचे यूजर तुम्ही एका ग्रुपमध्ये ॲड करून त्या ग्रुपला तुम्ही परमिशन देता कोणत्याही रिसोर्सेसची किंवा कोणत्याही परमिशनची किंवा कोणत्याही सर्व्हिसेसची. ओके. सो सिम्पल की बघा की जसं की काल आपण पर्यंत आलो होतो. ओके. काल आपण बघा की ग्रुपमध्ये आलो होतो. ओके. ग्रुप इज कलेक्शन ऑफ यूजर दॅट शेअर द सेम परमिशन. ओके. तुम्ही तुमच्या यूजरमध्ये ओके मग तुम्ही काय करता बघा, यू अटॅच युअर पॉलिसी टू ग्रुप. ऑल यूजर इन दॅट ग्रुप ऑटोमॅटिकली गेट दिस परमिशन. ओके. तुम्ही काय करता की सिम्पल तुमच्या एका ग्रुपमध्ये मल्टिपल यूजरला ॲड करून त्या ग्रुपला परमिशन देता कोणत्याही रिसोर्सेस म्हणजे काय तर कोणताही एक असा रिसोर्स जो तुम्ही क्रिएट केलेला. तुम्ही यूजर क्रिएट करता म्हणजे काय रिसोर्स. तुम्ही S3 मध्ये बकेट क्रिएट करता म्हणजे काय झालं रिसोर्स. ओके. बट तुम्ही रिसोर्सेस नाही तर तुम्ही परमिशन कशाला देऊ शकता, तुमच्या पूर्ण सर्व्हिसेसला सुद्धा परमिशन देऊ शकता. जसं की बघा की सिम्पल मी एक डायग्राम थ्रू तुम्हाला सांगेल की हे ऑलरेडी तुमचं झालेलं असणार आहे तुमच्या लिनक्समध्ये ग्रुप मॅनेजमेंटमध्ये. ओके. सो तिथे जो सेम टास्क तुम्ही केला होता परफॉर्म, सेम टास्क तुम्ही इथे परफॉर्म करणार आहे. ओके. जसं की बघा माझ्याकडे एक सिम्पल एक ग्रुप मी इथं क्रिएट करणार आहे, पण तोच ग्रुप म्हणजे बघा की सिम्पल मी इथे जेव्हा कोणताही ग्रुप क्रिएट करेल जसं की बघा मेंटोरे. ओके. मी जेव्हा इथे मेंटोरे नावाचा एक ग्रुप क्रिएट करतो आहे. ओके. मेंटोरे नावाचा ग्रुप क्रिएट करतो आहे, मेंटोरे ग्रुप. आणि याच मेंटोरे ग्रुपमध्ये बघा सपोज मी याला परमिशन दिली असेल VPC. ओके. सर्व्हिस. हा काय तुमचा एक मेंटोरे ग्रुप आहे सिम्पल. ओके. आणि आता बघा माझ्याकडे इथे यूजर सुद्धा आहे. एकदम सिम्पल टास्क आहे, 2 मिनिटाचा टास्क आहे. ओके. बघा माझ्याकडे इथे एक यूजर सुद्धा आहे. ओके. तो यूजर म्हणजेच सिम्पल पल्लवी. पल्लवी यांना काल आपण परमिशन दिली होती, कन्सिडर करू आपण S3 ची, S3 सर्व्हिस. ओके. पुन्हा बघा आपल्याकडे अजून एक यूजर आहे शिव. ओके. सिम्पल आपल्याकडे अजून एक यूजर आहे तो म्हणजे शिव. आता शिव यूजरमध्ये जर तुम्ही बघितलं मी शिव यूजरला सुद्धा परमिशन दिली होती. आपण कन्सिडर करू इथे शिव EC2 ची. ओके. EC2 सर्व्हिस. माझ्याकडे अजून एक यूजर आहे तो म्हणजे श्री यूजर. श्री यूजर ज्याला कोणतीच परमिशन नाही आहे. ओके. आता बघा की मी सिम्पल माझ्या प्रत्येक यूजरला मी फक्त या ग्रुपमध्ये जेव्हा ॲड करेल ओके तेव्हाच त्या पल्लवी यूजरला बघा पल्लवी यूजरला कोणती परमिशन येणार आहे. ओके. जसं की पल्लवी यूजरला सिम्पल येईल S3 अँड
VPC सर्व्हिस. ओके, पल्लवी युजरला माझ्या एवढ्या परमिशन अलाव होणार आहे. ओके, ह्या परमिशन कोणाला येणार आहे? पल्लवी युजरला. पॉईंट लक्षात घ्या मी काय बोलतोय. ओके, आता जेव्हा पल्लवी युजरला ह्या परमिशन येणार आहे, ओके, मग जसं की माझ्याकडं अजून एक युजर आहे. ओके, जसं की माझ्याकडे अजून एक युजर आहे, तो म्हणजे श्री युजर. मग आता तुम्हाला काय वाटतं? श्री युजरसुद्धा एक युजर आहे, बरोबर? तर श्री युजरला जर मी माझ्या ग्रुपमध्ये जर ॲड केलं, ओके, ग्रुपमध्ये जर ॲड केलं तर बघा, तर श्री युजरला सुद्धा कशाची परमिशन येणार आहे? तर सिंपल VPCची परमिशन येणार आहे. ओके, मग आता मला सांगा, शिव युजरला कशाची परमिशन राहील? VPCची पण राहणार की? नक्की. जोपर्यंत आपण युजरला ग्रुपमध्ये अटॅच करत नाही तोपर्यंत कोणत्याही युजरला ती परमिशन अलाव होणार नाही. मग आता मी ह्या युजरला माझ्या ग्रुपमध्ये कोणत्या कोणत्या वेनी ॲड करू शकतो? ओके, जसं की बघा, आपण सिंपल आय एम सर्व्हिसचा डॅशबोर्डवरती जाऊयात. ओके, हा तुम्हाला आय एम सर्व्हिसचा एक सिंपल असा एक डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये आपले 4 रिसोर्सेस, देर आर 4 टाइप्स ऑफ रिसोर्सेस: युजर्स, युजर ग्रुप्स, रोल, पॉलिसी. त्यामध्ये बघा की युजर्स ग्रुप्स. आता युजर ग्रुपमध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला कोणताही इथे युजर क्रिएट झालेला दिसणार, कोणताही ग्रुप क्रिएट झालेला दिसणार नाही. ओके, सो सिंपल, इथे जास्त स्टेपच नाही आहे. इथे मी सिंपल एक मेंटोरे ग्रुप नावाचा एक सिंपल एक ग्रुप क्रिएट करतो आहे. ओके, आता बघा, इथे खूप मोठी मेथड नाही आहे किंवा काही नाही आहे. इथे मला सिम्बॉल्स वगैरे काही यूज करायचं नाही, किंवा फक्त बघा 128 एवढेच कॅरेक्टरचा मी यूज करू शकतो. सेकंड पॉईंट बघा की ॲड युजर टू ग्रुप्स, बट इथे जर बघितलं तर ही गोष्ट ऑप्शनल आहे. ओके, म्हणजे इथे तुम्ही ग्रुपमध्ये युजरला ॲडच केलं पाहिजे असं नाही, बट तरी पण मी पल्लवी युजरला इथे ॲड करतो. पण त्या अगोदर आपण ज्या आपल्या युजरच्या परमिशन आहे आपण रिमूव्ह करूया. ओके, कारण की मी पल्लवीला S3ची परमिशन आहे ना, मी फक्त S3ची ठेवतो. ओके, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. दुसरा युजर होता आपला शिवला मी परमिशन फक्त EC2ची दिली आहे. तर मी इथून ॲड करतो, ॲड EC2 परमिशन, कॉपी EC2 फुल ॲड परमिशन, आणि आता मी ग्रुप बनवतो कारण की आपल्याला दिसलं पाहिजे ना कोणत्या परमिशन. ओके, तर बघा मी इथे सिंपल एक मेंटोरे नावाचा ग्रुप बनवतो. ओके, आता बघा इथे मला तेवढेच युजर दिसणार आहे जेवढे मी क्रिएट केलेले आहे. बट जरी पण बघा, जर हे युजर माझ्या दुसऱ्या कोणत्या ग्रुपमध्ये जर असते तर इथे मला शो झाले असं नाही झाले असते. लिनक्स ग्रुप मॅनेजमेंटमध्ये असं कधी झालं, तुम्ही कोणत्या युजरला कोणत्या ग्रुपमध्ये ॲड केलं आणि तो युजर तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये ॲड करू शकत नाही? करू शकतो ना, मग इथे का नाही? व्हॉट्सअपमध्ये जर मी तुम्हाला बॅच 22मध्ये ॲड करू शकतो तर बॅच 24मध्ये नाही करू शकत का? एक सिंपल एक्झाम्पल घ्या की असं समजा की आपण ग्रुप मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपवरचा एक सिंपल ग्रुप. ओके, तर मी इथे बघा, मी इथे सिंपल पल्लवी युजरला इथे ॲड केला. मी इथूनही ॲड करू शकतो. ओके, बट मी पल्लवीला न करता ऋषीला करतो. एक एक्झाम्पल बघा, मी काय केलं की इथे मी एक ऋषी युजर स्टार्टिंगलाच ॲड करतो आहे.
ओके, ऋषी युजरला मी स्टार्टिंगलाच ॲड करतोय. ओके, आता बघा ऋषी युजरला जर मी ॲड जर केलं तर सिंपल ऋषी युजर माझा या ग्रुपमध्ये ॲड होणार आहे. ओके, बट मी ॲड केल्यानंतर बघा इथे मी SNS फुल, मी SNS सर्व्हिसचा फुल ॲक्सेस देतो ग्रुपमध्ये. म्हणजे बघा मी स्टार्टिंगला सुद्धा युजरला ॲड करू शकतो, स्टार्टिंगला मी त्याला परमिशनसुद्धा देऊ शकतो. सिम्पल इथे जर तुम्ही बघितलं तर बघा की इथे फक्त 3 ऑप्शन येणार आहे आपल्याला, युजर्स, परमिशन, ॲक्सेस. ओके, बघा आलं. म्हणजे काय रे झालं, मी इथे सिम्पल ह्या सर्व्हिसमध्ये ओके SS SNS सर्व्हिसला ॲड केलेलं आहे आणि तुमच्या ऋषी युजरला सुद्धा ॲड केलेलं आहे. सिम्पल, बरोबर का नाही. मग आता बघा की सिम्पल जर तुमचा हा इथे युजर आहे, तुम्ही ग्रुपमध्ये स्टार्टिंगला ज्या युजरला ॲड केलं तुम्ही त्याला रिमूव्ह देखील करू शकता. मी केलं इथून रिमूव्ह. म्हणजेच काय झालं बघा, तुम्ही ज्या ऋषी युजरला ॲड केलं होतं त्याला तुम्ही रिमूव्ह केलं. इवन तेच नाही तर तुम्ही परमिशनमध्ये जर आलात तर परमिशनमध्ये तुम्ही एक सर्व्हिस इथे पण ॲड केलेली आहे, तुम्ही त्याला इथून पण रिमूव्ह करू शकता. बरोबर. मग जर तुम्ही ह्या पण सर्व्हिसेसला रिमूव्ह जर करणार आहात तर आता बघा इथे सिम्पल मी काय करेल की जर इथं युजर आहे, बरोबर, मी इथे जसं रिमूव्ह युजर केलं आहे ओके तसंच बघा ॲड युजर. ओके, इथे ऑप्शन बघा काय, ग्रुप्स एकच आहे. ओके, परमिशन युजर काहीच नाही आहे. मी सिम्पल त्या ग्रुपमध्ये गेलो, इथे बघा समरीमध्ये ग्रुपचं नेम, ग्रुप क्रिएट कधी झाला आणि लास्ट ARN ॲमेझॉन रिसोर्स नेम. ओके, ॲमेझॉन रिसोर्स नेम काय करतं, आयडेंटिफाय करतं तुमच्या रिसोर्सेसला, युनिकली आयडेंटिफाय करतं. ओके, त्यानंतर बघा इथे खाली काहीच नाही आहे, फक्त इथे काय आहे युजर्स इन दिस ग्रुप. ओके, त्यामध्ये बघा युजर्स, परमिशन, ॲक्सेस. युजरला बघा हा पहिला पॉईंट आपण बघू, ॲड युजर. मी इथे जातो आणि माझ्या सिम्पल एक पल्लवी नावाचं युजर आहे, त्या पल्लवी नावाच्या युजरला मी इथे ॲड करतो. डन. बघा तुमचं इथे एक युजर ॲड झाला. सिम्पल जर तुम्ही युजरमध्ये जर गेला तर पल्लवी नावाच्या युजरला बघा परमिशन काय काय आलेले असते. परमिशनमध्ये या बघा S3. आता बघा ग्रुपला तुम्ही परमिशन दिली आहे का, नाही आहे ना, मग नाही दिसणार. पण जर जसं की बघा आपण ग्रुपला एक परमिशन देणार आहे. ओके, परमिशन आत्ता इथून जसं रिमूव्ह केल्या तसंच मी ॲड परमिशन करतो, अटॅच परमिशन, आणि इथे सिम्पल करतो VPC फुल ॲक्सेस. बघा ज्या परमिशन मी ग्रुपला क्रिएट करताना देत होतो त्याच्या मी रिमूव्ह करून मला ज्या पाहिजे त्यासुद्धा मी इथे दिल्या. ओके, आता बघा माझा ग्रुप आहे, माझ्या ग्रुपमध्ये मी VPCची परमिशन दिली आणि त्याच ग्रुपला मी पल्लवी नावाचा युजर देखील ॲड केला, आत्ता ॲड झाला. ओके, आता परमिशन दिसत होती का, नव्हती, बट ॲड केला, परमिशन दिली. आता आपण बघूया आपल्या त्या युजरमध्ये पल्लवी नावाच्या युजरला काय काय आलेलं आहे. बघा परमिशन, VPC, अटॅच. कसं झालं अटॅच, मेंटोरे ग्रुप थ्रू. बट मग इथे S3 पण यायला पाहिजे नव्हतं का, S3ला पण मेंटोरे यायला पाहिजे नव्हतं, नाही का, ग्रुपला परमिशन. ओके, ग्रुपला ज्या परमिशन असतील त्या तेव्हाच ग्रुपचं नाव आहे. ओके, मग आता इथे ग्रुपसुद्धा आहे. मी ग्रुपमध्ये आलो तर इथे पल्लवी नावाचा युजर फक्त एकाच ग्रुपला ॲड आहे, बरोबर. बट बघा की सपोज जसं की इथे हा युजर ॲड आहे. ओके, आता माझा दुसरा पॉईंट बघा की मी श्री नावाच्या युजरला सुद्धा ह्या ग्रुपमध्ये ॲड करणार आहे. सिम्पल कसं, मी सिम्पल याला अटॅच करणार आहे.
बरोबर. पण मला एक सांगा की माझ्याकडे श्री नावाचा युजरच नाही आहे, मी क्रिएट करतो सिंपल. आता मला सांगा, मी इथे एक सिंपल श्री नावाचा युजर क्रिएट करतो. प्रोव्हाइड ॲक्सेस कस्टम पासवर्ड आणि सिंपल मी देतो पासवर्ड श्री @123. बघा इथे आलो, मी पॉलिसी डिटॅच करतो त्याची. आता मला सांगा इथे काय केलं पाहिजे. तुम्हाला कॉपी परमिशन काल सांगितलं, तुम्हाला अटॅच पॉलिसी मी काल सांगितलं, पण इथे बघा ॲड युजर टू ग्रुप. जेवढे कोणते तुमचे ग्रुप क्रिएट असेल तर त्या ग्रुपला तुम्ही इथून सुद्धा जॉईंट करू शकता. सिंपल मी केलं ॲड, बस झालं. बघा आणि टॅग देता बघा. पण तुम्ही त्या 3 टाईपच्या परमिशन आहे, ग्रुप, कॉपी परमिशन, अटॅच पॉलिसी. ह्या तिघांपैकी फक्त एकच ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. एका टायमिंगला 3ही ऑप्शन यूज करू शकत नाही. ओके, म्हणजे बघा की मी इथे एका टायमिंगला एकच ऑप्शन यूज करू शकतो. सेकंड ऑप्शन केला तर हा ऑप्शन निघून जातो माझा. ओके, मी हा ऑप्शन सिलेक्ट करून ॲड करून पुढे जातो. बघा परमिशन समरी काल आहे, मेंटोर आहे, आणि मी सिंपल क्रिएट युजर डन. CSV फाईल घ्यायची गरज नाही. ओके, कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर बघा आता माझ्याकडे श्री नावाचं युजर आहे. श्री नावाच्या युजरमध्ये तुम्हाला एक गोष्ट इथे दिसेल अशी की त्याला फक्त VPC आणि एकच ग्रुप ॲड आहे. डन. मग आता बघा की मी युजर क्रिएट करताना काय केले, ग्रुपमध्ये ॲड केलं आहे. मी पल्लवी युजरला एका ग्रुपमध्ये जाऊन कसं केलं बघा, ग्रुपमध्ये जाऊन मग ॲड केलेलं आहे. बरोबर का नाही, ग्रुपमध्ये जाऊन. पण मी एका युजरमध्ये थांबून ग्रुपला ॲड होऊ शकतो का. बघा तुमच्या लिनक्स, बरोबर तुमच्या लिनक्समध्ये पण नव्हतं तसं, बट तुमच्या AWS मध्ये आहे. जसं की बघा माझ्याकडे ऑलरेडी शिव नावाचा युजर आहे. शिव नावाच्या युजरला एक सुद्धा ग्रुप नाही आहे. सिंपल इथे जर बघितलं तुम्ही ॲड युजर टू ग्रुप आला, तुमच्याकडे जितके ग्रुप असेल तितके ग्रुप तुम्हाला इथे दिसणार आहे. सिलेक्ट करा ॲड युजर टू ग्रुप. ओके, जसं की जर तुम्ही इथं बघितलं की मेंटोरेमधून मी पल्लवीला ॲड केलं आहे. युजर क्रिएट होत असताना मी ग्रुपमध्ये ॲड झालो आहे, पण एक युजरमध्येच थांबून सुद्धा आपण ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतो. हे इथून असं आलेलं आहे, हे इथून असं आलेलं आहे. बरोबर, क्लिअर. मग आता बघा ह्यामध्येच तुम्ही ह्या टाईपच्या, म्हणजे बघा मी जेव्हा ग्रुपमध्ये जाईल तेव्हा तुम्हाला फक्त इथं 3च ऑप्शन आहे, 1 2 3. आता इथे बघा तुम्हाला ॲक्सेसमध्ये काय दिसतंय, ज्या दिवशी युजर मॅनेजमेंटचा लास्टचं जे स्टेप होती ती, म्हणजे बघा की तुमचा EC2, VPC, पल्लवी. ओके, म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये जेवढे युजर आहे, ग्रुपमध्ये त्या युजरने कोणत्या कोणत्या सर्व्हिसेसला ॲक्सेस केलेलं आहे, तुमच्या VPCला ॲक्सेस केलेलं नाही. म्हणजेच हा तुमचा फक्त ॲक्सेस पॉईंट, म्हणजेच काय की तुम्हाला फक्त हे मॉनिटरिंग करून देतं. जसं की आपण कुठे बघितलं बघा, लास्ट ॲक्सेस. ओके, सिंपल. मग हे होतं तुमचं ग्रुप मॅनेजमेंट. युजर जर कोणत्याही ग्रुपमध्ये जर ऍड होत असेल त्याला त्यांची परमिशन तर ग्रुप देतो. पण ॲड कोण करत आहे, ऍड युजर्स ॲड कोण करत आहे, ॲडमिन. मग ती परमिशन ॲडमिनलाच असते. म्हणजे आता मी स्वतः जर श्री लॉग इन आहे, ओके, आणि श्री लॉग इन आहे स्वतः श्रीच कोणत्या तरी ग्रुपमध्ये ॲड होईल असं नाही. ॲड कोण करत आहे, ओके, जसं की इथं बघा ॲड कोण करत आहे, ॲडमिन मीन्स ॲडमिनिस्ट्रेटर. मी जर आत्ता पल्लवी युजरला लॉग इन केलं, म्हणजे पल्लवी युजरला लॉग इन केलं आपण,
तर तिला कोणता ऑप्शनच नसणार की तू कोणता युजर म्हणजे तू कोणत्या ग्रुपमध्ये ॲड होशील. जसं की बघा मी इथे सिंपल पल्लवी युजरला लॉग इन करतो. ओके, आता बघा मी जर इथे पल्लवी युजरला लॉग इन केलं तर सिंपल पल्लवी आणि इथे आलं पल्लवी @123 बरोबर. आता बघा की मी हा युजरला लॉग इन केला आहे बट ह्या युजरला परमिशनच नाही आहे. जे ॲड आपण करतोय ते काम ॲडमिनिस्ट्रेटरचं आहे. आता जर पल्लवी युजरला आय एम सर्व्हिसमध्येच परमिशन आहे की नाही हे बघा एकदा. बघा पल्लवी युजरला परमिशनच नाही आहे. तर पल्लवी युजरला जर परमिशन नाही आहे तर पल्लवी युजर ग्रुपमध्ये बघा कोणता ग्रुप आहे हा मेंटोर आहे. पल्लवी युजरमध्ये आलो आहे मी. बघा एकदा कुठे मी युजर काय पल्लवी वरती तुम्हाला पाथ दिसेल PWD प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी जसं तिथे होतं तसं बघा इथे आय एम सर्व्हिस युजर रिसोर्स आणि युजर पल्लवी. आता मला सांगा की पल्लवीला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे आय एम सर्व्हिसचा ॲक्सेस नाही आहे तर ती कोणत्याही ग्रुपमध्ये ॲडही होऊ शकत नाही आणि ती स्वतः रिमूव्ह पण होऊ शकत नाही. कोण करतंय तर रूट युजर करतोय. केलं मी रिमूव्ह पल्लवी युजरमध्ये थांबूनच. असं काही नाही की मला ग्रुपमध्येच गेलं पाहिजे आणि ग्रुपमध्ये गेल्यानंतरच मी कोणतं तरी युजरला सिलेक्ट केलं आहे ओके आणि मगच मी रिमूव्ह करू शकतो असं नाही. मी त्या ग्रुपमध्ये थांबूनसुद्धा युजरला त्या ग्रुपपासून वेगळं करू शकतो. ओके सो ऑनलाईन हुमांशू इथपर्यंत हॅलो. क्लिअर आहे इथपर्यंत. हो सर थोडं थोडं समजतं. हां समजतंय सर. ओके बाकीचे मयुरी काजी निलेश ऋषिकेश ओके. मग बघा सिंपल एक ग्रुप मॅनेजमेंट तुम्ही त्याला कोणत्या कोणत्या वेने ॲड होऊ शकता परमिशन रिमूव्ह करू शकता. इवन तुम्ही युजरमध्ये थांबून सुद्धा ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता किंवा युजरमध्ये थांबून. पण हे कोण करत आहे हे रूट युजर ॲडमिनिस्ट्रेटर. ओके आता बघा जसं की सेकंड रिसोर्स म्हणजेच पॉलिसीज आणि पॉलिसीज म्हणजेच परमिशन. ओके तर जसं की बघा हा आपला ग्रुपचा पार्ट झाला. तसंच पॉलिसी म्हणजे काय बघा की पॉलिसीज म्हणजे ॲमेझॉन वेब सर्व्हिस दॅट डिफाईन्ड परमिशन. तुम्ही पॉलिसीज म्हणजे बघा की तुम्ही कोणत्याही पॉलिसीज म्हणजे परमिशन. ओके पॉलिसीज म्हणजे डिफाईन्ड परमिशन. जसं की तुम्ही लिनक्समध्ये कोणत्या कोणत्या परमिशन बघितल्या. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आत्ताचा. कोणत्या कोणत्या परमिशन बघितल्या रीड राईट एक्झिक्युटिव्ह. ओके तसंच सेम इथे सुद्धा पॉलिसीज म्हणजे अधिकार म्हणजेच परमिशन. ओके मग इथे जसं परमिशन बघा की तुम्ही इथे स्पेसिफिक व्हॉट ॲक्शन आर अलाउज or denied for user groups and roles to access AWS resources. म्हणजे बघा की तुम्ही पॉलिसीचा यूज करून तुम्ही AWS मधल्या रिसोर्सेसला अलाव किंवा डिनाय म्हणजे काय तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता किंवा ॲक्सेस करू शकत नाही. ओके म्हणजेच पॉलिसीमध्ये त्याला इफेक्ट बोललं जातं. ओके तर सिंपल जर सांगायचं जर झालं
तर आय एम सर्व्हिसच्या पॉलिसीमध्ये ओके, आय एम सर्व्हिसच्या पॉलिसीमध्ये 2 टाईपच्याच पॉलिसीज येतात. एक AWS मॅनेज पॉलिसी आणि दुसरं कस्टम मॅनेज पॉलिसी. ओके, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ पॉलिसी, AWS मॅनेज पॉलिसी अँड सेकंड कस्टम मॅनेज पॉलिसी. ओके, सो बघा इथे सिंपल, जेव्हा तुम्हाला एक इथे दिसेल बघा AWS मॅनेज पॉलिसी. ओके, हे काय तुमचं AWS मॅनेज पॉलिसी. ओके, डन. पॉलिसी टाइप्स, फंक्शन, AWS मॅनेज पॉलिसी. ओके, आता AWS मॅनेज पॉलिसीमध्ये बघा तुम्हाला एवढ्या पॉलिसी दिसतील, पण ह्या पॉलिसी तुम्हाला काउंट करायच्या नाही. ओके, तर जेव्हा पण बघा की आय एम सर्व्हिसच्या पॉलिसीजमध्ये 2 टाईपच्याच पॉलिसीज येतात. पहिलं AWS पॉलिसी. आता AWS मॅनेज पॉलिसी म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. की आत्ता काल आपण युजर मॅनेजमेंट बघितलं आणि युजर मॅनेजमेंटमध्ये आपण ऑटो जनरेट आणि कस्टम जनरेट पासवर्ड बघितला. ऑटो जनरेट म्हणजे काय, तर तुम्हाला AWS स्वतः पासवर्ड क्रिएट करून देतो. आणि पॉलिसीज म्हणजे AWS पॉलिसीज म्हणजे काय, तर सिंपल तुम्हाला AWS स्वतः पॉलिसी क्रिएट करून देतं, ज्याला बाय डिफॉल्ट पॉलिसी बोललं जातं. जसं की तुमच्या फाईलमध्ये आणि तुमच्या डिरेक्टरीमध्ये ज्या डिफॉल्ट पॉलिसी डिफॉल्ट परमिशन होत्या, तशाच इथे काही परमिशन आहेत ज्या डिफॉल्ट परमिशन. आता सिंपल, जर ह्या डिफॉल्ट परमिशन इथे आहे ओके, तर काही परमिशन तुम्ही सुद्धा स्पेसिफिक तयार केल्या होत्या युमासनी, स्पेशल परमिशननी, सुडोनी किंवा SCLनी. ओके, हे 4 पॉईंट जसे तुम्ही इथे तिथे यूज केले तसे तिथे पण यूज करणार, बट हे तुम्ही क्रिएट केलं होतं. ओके, आता बघा जेव्हा आपण गोष्ट कोणतीही मॅन्युअली क्रिएट करतो त्याला बोललं जातं कस्टम. ओके, आपण जी गोष्ट कस्टमली क्रिएट करतो म्हणजेच त्याला बोललं जातं कस्टम पॉलिसी. आता AWS मॅनेज पॉलिसीमध्ये जर तुम्ही बघितलं तर AWS स्वतः तुम्हाला पॉलिसी जनरेट करून देतात. ओके, बट आता AWSनी ज्या पॉलिसी जनरेट केलेल्या आहे त्या पॉलिसी तर काय नॉर्मलच राहणार आहे ना, चेंज करू शकतो ना काय, त्याला मॉडिफाय करू शकत नाही आपण. ओके, जसं की मी इथं बघा सिलेक्ट केलं ना, तुम्ही ह्याला ॲक्शन करू शकता ना डिलीट करू शकता. मी ऑलरेडी एक पॉलिसी बघा सिलेक्ट केलेली, म्हणजेच AWSनी जनरेट केलेल्या पॉलिसीला तुम्ही चेंज करू शकत नाही. मग बघा की सेकंड पॉलिसी म्हणजेच कस्टम मॅनेज पॉलिसी. आता कस्टम मॅनेज पॉलिसी म्हणजे काय बघा, कोणताही युजर जेव्हा मॅन्युअली कोणतीही पॉलिसी क्रिएट करतो, कोणतीही परमिशन क्रिएट करतो, त्याला बोललं जातं कस्टम पॉलिसी. ओके, सो AWS मध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ पॉलिसी. फर्स्ट AWS, सेकंड कस्टम मॅनेज पॉलिसी. ओके, बट आता बघा इथे ट्विस्ट थोडा वेगळा आहे की कस्टम मॅनेज पॉलिसी आणि AWS मॅनेज पॉलिसी. AWS मॅनेज पॉलिसी तर AWS जनरेट करून देणार, पण कस्टम मॅनेज पॉलिसी आपण स्वतः क्रिएट करणार आहे. इथे बघा तुम्हाला क्रिएट पॉलिसी दिसेल, बट ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर सांगा, मी तुम्हाला कस्टम मॅनेज पॉलिसीचं खूप इम्पॉर्टंट आहे. कस्टम मॅनेज पॉलिसीमध्ये आपण स्वतः मॅन्युअली पॉलिसी क्रिएट करतो, बट आपण ज्या पॉलिसी क्रिएट करणार आहे त्या 2 टाईपच्या. एक म्हणजेच व्हिज्युअल पॉलिसी आणि सेकंड म्हणजे जैसन पॉलिसी. जर जैसन पॉलिसीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जैसन एक कोड आहे, ऐकलंय कधी? जैसन एक कोड आहे, एक लँग्वेज आहे. ओके, आता व्हिज्युअल पॉलिसी आणि जैसन पॉलिसी. ओके, व्हिज्युअल पॉलिसी म्हणजे काय? व्हिज्युअल पॉलिसी म्हणजे तुम्ही GUI ग्राफिक युजर इंटरफेसवरती क्रिएट करता त्याला बोललं जातं जैसन पॉलिसी, सॉरी व्हिज्युअल पॉलिसी. ओके, बट जैसन हा कोड आहे. तर जैसन पॉलिसी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्मॅट, जावा स्क्रिप्टिंग फॉर्मॅटचा यूज करावा लागेल, म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोडिंग आलं पाहिजे. ओके, मग आता बघा की
कस्टम मॅनेज पॉलिसीमध्ये 2 टाईप्स येतात, पण त्यामध्ये कस्टम मॅनेज पॉलिसीमध्ये आपण पहिली पॉलिसी बघणार आहे, जसं की बघा क्रिएट पॉलिसी. आता बघा की इथे तुम्हाला व्हिज्युअल आणि जैसन अशा 2 पॉलिसी दिसतील, व्हिज्युअल आणि जैसन. ओके, मग इथे बघा सिलेक्ट सर्व्हिस, तुम्हाला कोणत्या सर्व्हिसची पॉलिसी क्रिएट करायची आहे. जसं की मला एक सांगा, जे काल कुणी शेवटपर्यंत होतं त्यांना हे लेक्चर चांगलं समजणार आहे. ओके, जे नव्हतं तो त्याचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगितला होता, एक स्टेटमेंट दाखवलं होतं, आठवत आहे. आपण S3 रीडची फुल परमिशन दिली पण राईटची परमिशन नव्हती, बरोबर. आता बघा मला S3ची फक्त राईटची परमिशन बनवायची आहे. सो सिंपल, मी कोणती सर्व्हिस सिलेक्ट करेल, सिलेक्ट सर्व्हिस. बघा सिलेक्ट सर्व्हिस. ओके, मी कोणतं यूज करणार इथे, जैसन. इथे बघा मी पुन्हा एकदा व्हिज्युअल जैसन, सॉरी व्हिज्युअल आणि जैसन. बघा इथे कोडिंग आहे, इथे व्हिज्युअल आहे. व्हिज्युअल पॉलिसी म्हणजे कस्टमली क्रिएट केली जाणारी पॉलिसी, बट ती पॉलिसी आपण करतो ग्राफिक युजर इंटरफेसवरती. ओके, मग इथे बघा सिलेक्ट पॉलिसी. ओके, स्पेसिफिक व्हॉट ॲक्शन कॅन बी. बघा आता सिंपल की तुम्ही जी इथे काही ॲक्शन घेणार आहात, ओके, ती स्पेसिफिकसाठी घेणार आहात. स्पेसिफिक म्हणजे काय, तर कोणताही, बघा एक स्पेसिफिक म्हणजे काय, तर कोणतीही एकच पॉलिसी जनरेट करायची. ओके, मग मी इथे जी पॉलिसी जनरेट करणार आहे, सपोज S3 साठी करेल लांबडा, IAM, EC2, क्लाउड फ्रंट, ऑटो स्केलिंग, RDS, SNS. मी तुम्हाला S3 मीन्स सिम्पल स्टोरेज सर्व्हिस ही पॉलिसी करेल. ओके, बट आता तुम्हाला या सर्व्हिसला जेव्हा कोणत्याही युजरला तुम्ही अटॅच कराल, ओके, जसं की बघा मी इथे बघा की ही एक परमिशन आहे. ओके, मग परमिशन जर आहे तर मी इथे कोणत्याही युजरला ह्या परमिशनला अलाव करेल का डिनाय करेल. ओके, ह्या सर्व्हिसेसला बघा मला जर परमिशन कशाची द्यायची, जसं की S3ची जर परमिशन द्यायची, बघा सिंपल S3 सर्व्हिस. ओके, S3 सर्व्हिसची परमिशन द्यायची आहे. ओके, परमिशन द्यायची आहे की परमिशन नाही द्यायची, तर ते सुद्धा मी पॉलिसीवरून ठरवणार. ओके, मग बघा की सिंपल डेफिनेशनमध्ये त्यामुळे काय सांगितलं बघा, इट स्पेसिफाय दॅट ॲक्शन आर अलाव ऑर डिनाय फॉर युजर अँड ग्रुप ऑर रोल टू ॲक्शन AWS रिसोर्सेस. बघा की मी अशा काही स्पेसिफिक पर्टिक्युलर परमिशनच्या ॲक्शन देऊ शकतो. जसं की बघा कोणताही युजर ग्रुप किंवा रोलला AWSच्या इन्व्हायरमेंटला यूज करण्यासाठी मी इथे अलाव किंवा डिनाय करू शकतो. मग अलाव किंवा डिनाय कसं करणार, तर बघा मी सर्व्हिस सिलेक्ट केली. बघा सिलेक्ट परमिशन फॉर S3. ओके, स्पेसिफिक, बघा स्पेसिफिक रिसोर्सेस इन S3. बट जर इथे तुम्ही जर बघितलं इफेक्ट अलाव ऑर डिनाय, मी डिनाय केलं. ओके, मी डिनाय जर केलं तर ही सर्व्हिस म्हणजे ही पॉलिसी जर मी शिव युजरला अटॅच केली तर शिव युजर ह्या पॉलिसी त्याला लागू होतील. लागू होतील म्हणजे तो त्या लागू होतील ना, लागू होतील म्हणजे त्याला अटॅच जर केल्या तर तो ह्यामध्ये जे मी हे करेल इथे, म्हणजे बघा मी इथे डायरेक्ट S3 फुल परमिशन केली, S3 फुल, आणि मी डिनाय करून मी शिवला अटॅच केली,
तर शिव युजर त्या S3 मध्ये कधीच जाऊ शकत नाही. ओके, इफेक्ट म्हणजे मला म्हणायचं काय समजलं का? ओके, मी S3 सर्व्हिसचा फुल ॲक्सेस ओके जेव्हा मी शिव युजरला देतो तर शिव युजर काहीही करू शकतो. जसं की कालच बघितलं आपण, पल्लवी युजर बकेट क्रिएट करत होती बरोबर. बट आता जर पल्लवी युजर जर बकेट क्रिएट करू शकते, बट मला काय करायचंय, ह्यांना पल्लवी युजरलाच आता काय करायचंय, अलाव नाही करायचं, डिनाय करायचं. क्लिअर? डिनाय जर केलं तर मी त्या युजरला कधीही म्हणजे त्या सर्व्हिसेसला कधी पल्लवी युजर ॲक्सेस करू शकणार नाही. अलाव ऑर डिनाय म्हणजे डिफरन्स समजतोय. बट आता बघा, मी युजरला अलाव करतो म्हणजे मी हा परमिशन ही पॉलिसी ज्या युजरला अटॅच करेल, पर्टिक्युलर नाव घेतोय मी शिव किंवा पल्लवी. बट मी कोणत्याही युजरला अलाव करून जर कोणत्याही युजरला अटॅच केलं तर तो युजर त्या पॉलिसीला वर काम करू शकतो. ठीक आहे, मी अलाव केलं. आता अलाव केल्यानंतर बघा, ऑल S3 ॲक्शन, S3 स्टार, जॉब शेड्युलिंगमध्ये स्टार शिकलायत का रे? काय स्टारचा यूज? ऑल स्टार मीन्स ऑल. ओके, इथं काय लिहिलं बघा, ऑल ॲक्शन. ओके, इथं बघा ऑल ॲक्शन. बट मला एक सांगा, ऑल ॲक्शन जर मी केलं, ओके ऑल ॲक्शन जर मी केलं तर ऑलरेडी तशी पण सर्व्हिस आहेच की माझ्याकडे S3ची. ओके, बट ती अलाव आहे, तुम्ही डिनाय करू शकता बरोबर ना. ती अलाव आहे, ती डिनाय करू शकता इथे तुम्ही नवीन पॉलिसीज जनरेट करून. बट आता मला S3ची काय फुल नाही बनवायची, बट मी इथे बघा राईटची बनवतो. राईटमध्ये बघा क्रिएट बकेट. राईट म्हणजे काय रे? क्रिएट, डिलीट, MKDR, टच, अजून 5 नंबर विम बरोबर ना. विम विम ओके, मग क्रिएट करू शकतो. चलो डन, क्रिएट बकेट, रिमूव्ह, डिलीट बकेट. कळतंय? म्हणजेच राईटच्या परमिशन समजतात आहे, क्रिएट ॲक्सेस पॉईंट. ओके, हे सगळं तुम्ही इथे करू शकता. बघा एवढं आहे. पण आता सर आम्ही इथं ऑल ॲक्शन करायचं का? आत्ता आपण लर्निंग फेजमध्ये आहोत, आपण आत्ता ऑलच करणार आहे. पण कंपनीमध्ये तुम्ही ऑल करत नाही. मी कालच तुम्हाला सांगितलं आहे की आपण कोणत्याही युजरला फुल परमिशन देत नाही. जर कोणत्याही युजरला मला फक्त बकेट क्रिएटची परमिशन द्यायची असेल तर मग मी फक्त क्रिएट बकेटचीच देईल बरोबर ना, बाकीच्या परमिशन नाही देणार. तर हे कसं समजेल तुम्हाला? तर बघा, हे समजतं जेव्हा कंपनीमध्ये तुम्ही जॉब कराल तेव्हा तुम्हाला ईमेल थ्रू सगळं जे काय आहे ते स्क्रिप्टिंग थ्रू येतं. ओके, तुम्हाला जे तुमचे सिनियर आहेत ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला काम काय करायचं आहे. ओके, त्या ह्याने तुम्ही काम करताय. तो तुम्हाला काम सांगतो, तो तुम्हाला सांगणार नाही की S3मध्ये जा. ओके, तेच आपण इथे शिकतोय. काम तो सांगतोय पण तुम्हाला काम असं करायचं आहे. ओके, मी S3मध्ये गेलो, ओके वेबसाईट बकेटला डिलीट करायचं आहे, ऑब्जेक्ट व्हर्जनला डिलीट करायचं आहे, बकेटला डिलीट करायचं आहे. मी असे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. बट आत्ता आपण लर्निंगसाठी ऑल S3 ॲक्शन, ऑल राईट S3 ॲक्शनला सिलेक्ट करूया. ओके, आता बघा मी सिम्पल इथे ऑल केलं, बघा ऑल केलं. आता ही परमिशन माझ्याकडे नव्हती. ओके, मी काय केलं आहे, सिम्पल ऑल ॲक्शन केलेलं आहे. ओके, ऑल ॲक्शन केलं आहे. आता सिम्पल बघा, परमिशन मॅनेजमेंट, टॅगिंग. टॅग माहिती तुम्हाला किती टॅग देऊ शकतो रे आपण? 15. ओके, आता ते तुम्ही इथे ऑप्शन आहे एवढे बघा, मी हे वरती घेतो. हां बघा एवढे ऑप्शन आहे. ह्या ऑप्शनपैकी तुम्हाला जो ऑप्शन पाहिजे तो ऑप्शन तुम्ही इथं देता. ह्याच्यामध्ये सुद्धा परमिशन आहे. ओके, पुढे जर गेलं तर आपण काही स्पेसिफिकच यातल्या परमिशन निवडणार आहे. बट मी आत्ता लर्निंगसाठी तुम्हाला फुल ॲक्शनमध्ये सांगतो. ओके, आता बघा की इथे रिसोर्सेस. आता एक पॉईंट लक्षात घ्या,
की जसं आय एम सर्व्हिसमध्ये देर आर 4 टाईप्स ऑफ रिसोर्सेस, तसंच इथे सुद्धा मी एक स्पेसिफिक रिसोर्ससाठी करतोय का ऑल रिसोर्ससाठी करतोय. ओके, मी हे दोन्ही पॉईंट तुम्हाला समजून सांगेल, बट आपण पहिला पॉईंट घेऊ आता, ऑल रिसोर्सेस. ओके, ऑल रिसोर्सेस घेतलं तर मी सिंपल गेलो बघा. नेक्स्ट आता मी पॉलिसी क्रिएट करतोय. मी सिंपल पॉलिसी क्रिएट केली, पॉलिसीला नेम द्या. ओके, डॅश नाही टाकायचा, पण ते काय झालंय, तर बघा पॉलिसी रायटिंग. ओके, पॉलिसी रायटिंग मी करतो S3 सर्व्हिस. आता बघा डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन काही देऊ शकता. डिस्क्रिप्शन फॉर असं जरी दिलं चालेल, फॉर रायटिंग परमिशन. डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे. डिस्क्रिप्शन पण कंपनीमध्ये आपण डिस्क्रिप्शन देतो, कंपनी जे डिस्क्रिप्शन सांगेल ते डिस्क्रिप्शन देऊन द्या. ओके, आता बघा परमिशन पॉलिसी कशाची झालेली बघा. तर सर्व्हिस कोणती आहे रे, S3. कसली आहे, राईट ऑल रिसोर्सेस. S3 मध्ये जेवढे कोणते रिसोर्सेस असेल त्या रिसोर्सेसला राईटची परमिशन अलाव झालेली आहे. ओके, तर मी सिंपल करतो क्रिएट पॉलिसी. आता माझ्याकडे ऑलरेडी एक युजर आहे, कोणता, जसं की मी कोणता युजर लॉग इन केलेला आहे, पल्लवी. ओके, सो पल्लवी युजरला जर मी लॉग इन केलेलं आहे तर बघा इथे पल्लवी युजरला मी 1 मिनटं फक्त ही परमिशन रिमूव्ह करतो आणि तुम्हाला जी पॉलिसी मी जनरेट केली ती शो करून दाखवतो. ओके, आता पॉलिसीचं नाव काय होतं बघा, पॉलिसी आलं का. बट पॉलिसी टाइप्स काय आला मला ते सांगा. कस्टम मॅनेज पॉलिसी, पॉलिसीज टाइप्स. ओके, बघा कस्टमर मॅनेज पॉलिसी, AWS मॅनेज पॉलिसी, 3च ऑप्शन आहे इथे बघा. ऑल टाइप्स, कस्टम मॅनेज पॉलिसी आणि यस. बट ही पॉलिसी काय आहे सर, ही पॉलिसी फक्त एकच आहे बघा, फक्त एकच नाही, भरपूर आहे रे. हां, बट ह्यामध्ये पण बघा की ज्यामध्ये बघा ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस पॉलिसी बघा, ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस म्हणजे लाईक अ सुडो युजर. जेव्हा तुम्ही कोणत्याही युजरला जेव्हा सुडो फाईलमध्ये ॲड करता तेव्हा ही जी ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस आहे तो पूर्ण युजरला अलाव होतो. ओके, बट आता ह्या डायरेक्टली तुम्हाला एवढं ॲडमिनिस्ट्रेटरचे परमिशन तर नाही देणार कुणी. ओके, बट दिल्या तुमची पोझिशन तसं नसेल तर भेटणार सुद्धा. ओके, आता बघा कस्टम मॅनेज पॉलिसी, मी एक पॉलिसी जनरेट केलेली आहे. मी इथूनच कोणत्याही युजरला पॉलिसीला अटॅच करू शकतो का, तर नाही. बघा डिलीट अटॅच, अटॅच आहे का इथे, अरे नवीन आलं रे, पहिलं नव्हतं. ठीक आहे, बट बघा पुन्हा एकदा रिटर्न जाऊ आपण. तुम्ही म्हणजे इथे थांबून सुद्धा डायरेक्ट पॉलिसी कोणत्या युजर किंवा ग्रुपला अटॅच होऊ शकता. ओके, ॲक्शन सिलेक्ट करा, ॲक्शन. 1 मिनिट हां, मग आपण AWS मॅनेज पॉलिसीला करू शकतो का बघू एकदा. पॉलिसी मागाशी नव्हतं होतं रे, आपण मागाशी केलं तेव्हा कुठं झालं, मी नाही का तुम्हाला दाखवलं, हे नाही दाखवलं, एका सेकंदात पलटी घालली बघ मी. ओके, म्हणजे देऊ शकतो आत्ताच चेंज झाला काय मग 5 मिनिटांनीच. ठीक आहे, बघा असं होऊ शकता, म्हणजे मी जे शिकवतोय घरी गेल्या थोड्या 5 मिनिटात सुद्धा चेंज होऊ शकतं, म्हणजे लक्षात राहू द्या. AWS आहे, लिनक्स नाही. ओके, मी केला अटॅच. आता मला अटॅच कोणाला बघा, अटॅच ॲज अ पॉलिसी, सॉरी परमिशन पॉलिसी. बघा इथे तुमचा ग्रुपसुद्धा आहे, इथे तुमचा IAM युजरसुद्धा, सगळे युजर आहे. सिम्पल मी करतो पल्लवीला
आणि अटॅच पॉलिसी. बघू झालं का. पल्लवीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पल्लवीला अटॅच पॉलिसी झालेली दिसते. क्लिअर. बघा परमिशन क्लिअर. बट एक प्रॉब्लेम झाला इथे. त्याने ओव्हरराईट केलं सगळं. ग्रुप पण ओव्हरराईट केला. ग्रुप आहे ना आपला, पल्लवीला अटॅच होता ना, आणि त्यांनी पल्लवीला स्त्रीची फुल परमिशन होते, हा ती पण ओव्हरराईट केली. पण जर तीच परमिशन आता हीच परमिशन दुसऱ्या युजरला देतो, म्हणजे श्रीला देतो, बघा ओव्हरराईट नाही करणार तो. बघा कोणता युजर आहे. अरे नाही, ओव्हरराईट नाही केलं मी. ग्रुपच्या परमिशन काढला होता ना लास्टला, वाटतं काढला होता ना, नव्हता काढला होता ना. मग आता बघा शिवला नाही ओव्हरराईट नाही केलं, म्हणजे नवीन आलं म्हणून मला वाटलं की ते ओव्हरराईट पण करतं का, पण नाही करत ओव्हरराईट. ओके, असं काय असेल तर तुम्ही पण एकदा करून बघा. जसं की बघा शिवला ऑलरेडी एक परमिशन आहे. ओके, ऑलरेडी एवढ्या परमिशन आहे. आपण इथेच करून बघू ओव्हरराईट करतं का नाही ते. ओके, कस्टम अटॅच ॲक्शन अटॅच आणि शिव मी नाही ओव्हरराईट करणार. ओके, शिव नाही करत. ओके, नाही करत. ओके, ठीक आहे. हां ठीक आहे. आता बघा मी इथे ऑलरेडी पल्लवीला राईटची परमिशन दिलेली आहे. ओके, S3. पण एक बघा, राईटची परमिशन दिली आहे. मी जर तुमच्या डायरेक्टरीला रीड आणि राईटची परमिशन दिली नाही, एक्झिक्युटिव्हची दिलीच नाही, तर मी शिव नावाचे युजर आहे लिनक्समध्ये, रीड राईटची परमिशन दिली एक मेंटोरे नावाची डायरेक्टरीला, रीड आणि राईटची, पण एक्झिक्युटिव्हची दिलीच नाही, तर तो त्या जाणारच नाही. बघा इथे तो लिस्ट नाही करू शकत. रीडची परमिशन तर हवी आहे ना. ओके, मग आता आपल्याकडे एक बकेट आहे. आता बघा क्रिएट बकेट करतो मी इथे. S3 सॉरी पल्लवी आहे ना, पल्लवी. ओके, बकेट बॅच .com होईल का क्रिएट. का क्रिएट झाली. मला सांगा, राईटची परमिशन दिली मी, राईटची परमिशन दिली. राईट म्हणजे काय, क्रिएट बकेट, डिलीट बकेट हे दाखवलं होतं तुम्हाला मी. मग बस ना बाळांनो. ओके, पण बकेट क्रिएट झालेली आहे, पण तो तुम्हाला लिस्ट नाही करणार, अलावच नाही आहे. ओके, बट पल्लवीला मी इथे काय करतो, आता पल्लवीला जर आपण इथे रीडची परमिशन दिली, बघा अटॅच ॲक्शन. ओके, S3 रीड ओनली ही परमिशन दिली तर ओके. बघा आता मी जातो इथे आणि मी फक्त रिफ्रेश करतो. आता मात्र दिसू शकतं. ओके, बघा ही बकेट आत्ता पल्लवीने क्रिएट केलेली होती. तो क्रिएट करू शकते राईटची पण लिस्ट नाही करू शकत. म्हणजे परमिशन किती इम्पॉर्टंट आहे. रीड करायला सांगितलं तो रीडच करतो इमानदारीत, राईट नाही करत. राईट करायला सांगितलं पण त्यांनी रीड नाही केलं. इवन तुम्ही जे क्रिएट केले ते सुद्धा तुम्हाला त्यांनी शो नाही केलं. कन्सेप्ट इथे लक्षात. ओके, मग जसं की बघा अजून एकदा. ओके, मी काय केलं रे, सिम्पल पॉलिसीज. ओके, पॉलिसीजमध्ये मी आलो, क्रिएट पॉलिसी. कोणती, व्हिज्युअल पॉलिसी. व्हिज्युअल पॉलिसी ही GUI वरती रन होते, म्हणजेच ग्राफिक युजर इंटरफेस.
मी इथे पॉलिसीला सिलेक्ट केलं S3. आता S3ला सिलेक्ट केलं मी अलाव इफेक्ट काय देईल अलाव की कोणत्याही युजरला मी ही पॉलिसी दिल्यानंतर काय झालं पाहिजे अलाव झालं पाहिजे. ओके मी इथे करतो लिस्ट. ओके मी इथे करतो रीड. ओके आणि मी इथे करतो पुन्हा राईट. ही नवीन पॉलिसी मी देतो. म्हणजे आता युजर रीड राईट एक्झिक्युटिव्ह लिस्ट म्हणजेच काय त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो एक्झिक्युटिव्ह करू शकतो. लिस्ट म्हणजे एक्झिक्युटिव्ह लिस्ट म्हणजेच एक्झिक्युटिव्ह. ओके मग आता बघा की टॅगिंग आणि परमिशन मॅनेजमेंट देत नाही मी इथे ऑल रिसिव्ज म्हणजे ऑलला ॲक्सेस देतो. परमिशन ओके पॉलिसी S3 रीड राईट एक्झिक्युटिव्ह. डिस्क्रिप्शन बघा इथे रीड राईट एक्झिक्युटिव्ह म्हणजे रीड राईट लिस्ट करतो मी. ओके मी लिस्ट रीड राईटची परमिशन देतो. बरोबर. आता ही पॉलिसी जनरेट करतोय तर सिंपल टॅग ऑप्शनल आहे पण तुम्ही जे क्रिएट करताय तो तुमचा एक रिसोर्स आहे. पॉलिसी रिसोर्स आहे तुमचा. ओके मी सिंपल क्रिएट पॉलिसी केलं. ओके आता क्रिएट पॉलिसी केल्यानंतर बघा सिंपल माझी पॉलिसी इथे क्रिएट झालेली आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला हा नंबर तुम्हाला लक्षात नाही ठेवायचा कारण की तुमचा चेंज झाला आहे नंबर. ओके मी इथे कस्टम पॉलिसी बघतो बघा लिस्ट रीड राईट. सिंपल मी ही पॉलिसी ॲक्शनमध्ये जाऊन करतो किंवा मी यूजरमध्ये जाऊन केलं तरी चालेल. परमिशन अटॅच पॉलिसी ॲड परमिशन अटॅच पॉलिसी इथं मी ॲक्शनमध्ये आता शोधत नाही बसत डायरेक्ट काय करतो ऑल. आता पल्लवीची दुसरी परमिशन का नाही दाखवली त्याने इथे आपण याच्यामधून मला सांगा की पहिली जी पॉलिसी होती पॉलिसी राईटची ती इथे का शो होत नाहीये कारण का ऑल आहे आणि ते आधी एक्झिस्टिंग परमिशन त्यांनी हे केलं रिमूव्ह केले म्हणजे आहे तो म्हणजे तो कन्सेप्ट होता इक्वल टू साईनचा ह्याच्यामध्ये लिनक्समध्ये ते एक्झिस्टिंग परमिशन इथे लिनक्स नाही. लिनक्सचं मी ओव्हरव्ह्यू देतोय बट लिनक्स नाही. इथे मी काय बोलतोय की मी एक पॉलिसी जनरेट केली पॉलिसी राईट S3 सर्व्हिस ती पॉलिसी आणि ही पॉलिसी S3 रीड राईट लिस्ट. मला इथे फक्त रीड राईट लिस्टची दिसते मग राईटची पॉलिसी का नाही दिसत आहे. सेम कुठे संबंधच नाही. तुम्ही क्वेश्चन समजला. क्वेश्चन ऐका मी 2 पॉलिसी जनरेट करून दाखवल्या तुम्हाला. आता मी पल्लवीला काय करतोय पल्लवी इथे मी पॉलिसी जनरेट करतोय. पल्लवीला मी पॉलिसी S3 ओके ही देतो. जसं की बघा मी पुन्हा युजर्समध्ये येतो. ओके पॉलिसीमध्ये येतो कस्टम पॉलिसी ह्यामध्ये पॉलिसी राईट S3 सर्व्हिस आणि पॉलिसी S3 लिस्ट राईट रीड ही पॉलिसी. मी जेव्हा युजर पल्लवीमध्ये येतो ओके मी अटॅच पॉलिसी करतो. बघा अटॅच पॉलिसी इथं मी येतोय. इथे मला एकच पॉलिसी का दिसते कारण ती ऑलरेडी दिलेली आहे. लॉजिकला आवाज आला. मी ऑलरेडी दिलेली आहे. बघा इथे एकदा की मी ऑलरेडी ही पॉलिसी दिलेली आहे मग ती दिसणार थोडी आहे ऑलरेडी असल्यावरती. थोडंसं हे केलं लक्ष आहे की नाही बघण्यासाठी आहे की नाही काय समजायचं मी. ओके मी इथे केलं S3 पॉलिसी केलं ॲड परमिशन डन क्लिअर.
ओके. मग जर मी इथे पल्लवीला दोन्ही पॉलिसी ॲड केल्या, आता तर मी पल्लवीला रीड राईट एक्झिक्युटिव्ह पण दिलंय. म्हणजे पल्लवी जसं काय असं समजा की त्या बकेटमध्ये काही करू शकते टॅक्स सोडलं तर, बरोबर. चला आपण इथे येऊया. ओके, पल्लवी बघू इथे जाऊ शकते का. आता असं तुम्हाला वाटेल की ह्या बकेट पल्लवीने बनवल्यात म्हणून ती पल्लवी ॲक्सेस करू शकते याला, बरोबर. पण असं नाही आहे, मी याला रिमूव्ह करून टाकतो जर असं काय असेल तर. ओके, मी इथे दुसरा युजर लॉग इन करतो. पण त्या युजरला लॉग इन करताना बघा मी इथे शिव युजर. ओके, इथे कोणता युजर आहे माझा, शिव. ठीक आहे, मी शिव युजरला एक पॉलिसी अटॅच करतो इथे. अटॅच पॉलिसी S3 फुल. ओके, आता मला व्यवस्थित आन्सर द्या. मला एक सांगा, मी एक युजर म्हणजे 10 युजर माझ्याकडे क्रिएटेड आहे. ओके, इथे माझ्याकडे हा युजर जो आहे हा युजर सुद्धा S3ला ॲक्सेस करू शकतो कारण त्याला फुल ॲक्सेस आहे. हा युजर सुद्धा ॲक्सेस करू शकतो कारण त्यालाही फुल ॲक्सेस आहे. हा युजर सुद्धा ॲक्सेस करू शकतो कारण की ह्यालाही फुल ॲक्सेस आहे. तुम्ही स्पेशल परमिशनमध्ये ग्रुप मॅनेजमेंट बघितलं म्हणजेच काय, त्या ग्रुपमध्ये असणारे मेंबर्स त्या ग्रुपमध्ये असणाऱ्या फाईलवरती सगळ्यावरती काम करू शकतात. सिम्पल. S3चा फुल ॲक्सेस दिल्यानंतर सगळे युजर करू शकतात. आता मला सांगा, मी इथे शिव युजरला, ओके, शिव युजरला मी काय केलेलं आहे, शिव युजरला मी लॉग इन करतो. शिव युजर आणि पल्लवी युजर दोघे पण एकाच प्रोजेक्टवरती, कन्सेप्ट समजून घ्या, एकाच प्रोजेक्टवरती काम करतात. मग जर ते दोघं जर एकाच प्रोजेक्टवरती काम करत आहे, दोघे जर एकाच प्रोजेक्टवरती काम करत आहे तर दोघे पण डेटाला ॲक्सेस करू शकतात, बरोबर. मग मी इनकॉग्निटो मोडवरती जातो आणि मी इथे शिवला लॉग इन करतो. मी इथे केलं शिव. शिव पुन्हा शिव @123. आता बघा सिंपल, मी शिव युजरला लॉग इन करतो. शिव युजर माझा लॉग इन झाला. ओके, शिव युजर S3 मध्ये जाऊ शकतो. शिव युजर आहे ना, हा शिव युजर S3 मध्ये जाऊ शकतो, जाऊ शकतो. पल्लवी युजर S3 मध्ये जाऊ शकते, बरोबर. मग तेच तर गेले की मग बघा, बघा इथे S3 मध्ये शिव युजर येतोय की आला ना, S3 मध्ये आला. प्लस डेटाला बकेटला ॲक्सेस करू शकतो का, करू शकतो. बघा केलं ॲक्सेस. ओके, डेटा अपलोड बघा, आता मी थोडंसं ओव्हरचं दाखवतो. डेटाला अपलोड करू शकतो का, ॲड फाईल. ओके, न्यू फोल्डर, ओपन, ओपन एम्प्टी काय, अपलोड. आता मला सांगा, शिव युजरने, ओके, शिव युजरने पल्लवी बकेट batch.com वरती अपलोड केला आहे डेटा. पल्लवी युजर शिव युजर पल्लवी patil.com मध्ये अपलोड करू शकतो का, असं काही नाही ना. सर्व्हिस परमिशन्स, मी जर तुला म्हटलं ऑफिस माझं आहे पण मी जर तुझ्याकडे चाव्या देतोय तो ऑफिसवर तू काही करू शकतो ना. मग ही पण बकेट पल्लवीनीच केली की, असं कन्सिडर नका करू कुणी बनवली आहे. इथं नाव आहे का पल्लवीचं, कुठे दिसतंय का तुम्हाला.
हे नाव मी टाकले, पण इथं कुठं पल्लवीचं नाव आलंय की कोणत्या युजरनी बनवलंय? कुणी बनवलंय मॅटरच करत नाही. flipkart.com प्रोजेक्ट मी घेतला म्हणजे प्रोजेक्ट मीच करेल का? तुम्ही पण माझे टीम मेंबरच काही, पण तुम्हाला पण दिसणारच की. मग इथे बघा आला की शिव युजर डेटा अपलोड करू शकतो का? तर यस करू शकतो. केला डेटा अपलोड. बघा बरोबर आहे ना? S3चा फुल ॲक्सेस शिवला आहे, S3चा फुल ॲक्सेस पल्लवीला सुद्धा आहे. बट समजताय का? मग आता मला एक सांगा की जर शिव युजर पल्लवी युजर इथे येऊन काम करू शकतात, ओके, बट मला एक अशी पॉलिसी बनवायची आहे की शिव युजर फक्त त्या 2 प्रोजेक्टपैकी pallavipatil.com ह्या फक्त एकाच स्पेसिफिक बकेटला ॲक्सेस करता आलं पाहिजे. बाकीच्या बकेटमध्ये म्हणजे शिवचं काम, शिव एकाच प्रोजेक्टवरती काम करतोय, मग शिवनी दुसऱ्याच्या प्रोजेक्टमध्ये रीड केलं पाहिजे का? इवन दुसऱ्याच्या प्रोग्राममध्ये शिव आला पण नाही पाहिजे. म्हणजे काय, मी शिवला काय दिलं, स्पेसिफिक काम दिलेलं आहे फक्त एका प्रोजेक्टवरती, शिवनी फक्त तेवढंच करायचं. मग आता बघा की जर मला शिवला जर ॲक्सेस द्यायचा आहे तर मी काय करेल की मी शिवच्या ऑल परमिशन आहे रिमूव्ह करून टाकतो, आणि शिवला मी फक्त अशीच परमिशन देणार की शिव फक्त एकाच बकेटला ॲक्सेस करू शकतो, बाकी नाही. मग चला पॉलिसीजमध्ये येऊ. व्हॉट इज अ ARN? करू शकतो, पण तशा पॉलिसी तुम्हाला जनरेट कराव्या लागतील. ओके, कस्टमाइज कस्टमाइज आता तुम्हाला लगेच समजून याच्यावरूनच मी कसं करणार आहे. मला फक्त एक गोष्टीचा आन्सर द्या, व्हॉट इज अ ARN? व्यवस्थित सांगा, येते? रिसोर्सेसला आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करतो, ओके. मग मी इथे पुन्हा S3 करतो, ॲक्शन अलाउ करतो, मी इथे फुल ॲक्सेस देतो. एक पॉलिसी मी जनरेट करणार आहे, फुल ॲक्सेस ऑल स्पेसिफिक. आता मी ऑल रिसोर्सेस, जे काही रिसोर्सेस क्रिएट होतील, जे काही रिसोर्सेस क्रिएट होतील त्यांना एक ARN क्रिएट होतो. मला एकाच युनिकली आयडेंटिफाय ARN घ्यावा लागेल. म्हणजे बघा एकाच कोणत्या तरी रिसोर्सेसला ह्या पॉलिसीचा ॲक्सेस द्यायचा आहे. मग ही पॉलिसी मी ज्या युजरला अटॅच करेल तो युजर फक्त त्याच पॉलिसीला ॲक्सेस करू शकतो, म्हणजे त्याच रिसोर्सेसला ॲक्सेस करू शकतो. बघा की सिम्पल बकेट S3 means simple storage service. There are one resource in the S3. Resource name is bucket. S3 मध्ये फक्त एकच रिसोर्स आहे आणि तो म्हणजे बकेट. बघा ARN मी इथे कॉपी करतो, म्हणजे डुप्लिकेट बनवतो, आपल्याला S3 मध्ये जायचं आहे म्हणून. मी आता बघा इथे S3 आता तुम्ही मला सांगा, जसं की एक्झाम्पल मी शिव युजरला ही पॉलिसी देणार आहे, बरोबर ना? मग तुम्हाला काय वाटतं शिवनी कोणत्या बकेटला ॲक्सेस केलं पाहिजे आणि कोणत्या नाही? जसं की pallavipatil.com ARN कॉपी करा, केला या इथे ARN कॉपी पेस्ट करा. बघा बकेटचं नेम आलं का वरती, ॲड ARN, सिम्पल. बघा हे रिसोर्सेस आहे, स्क्रोल करा, नेक्स्ट. बघा इथे मी करतो पल्लवी, नाही सॉरी, इथे मी करतो पॉलिसीज S3, ओके. स्क्रोल करतो, लिस्ट
बघा S3ची लिस्ट, परमिशन मॅनेजमेंट, रीड राईट, टॅगिंग एवढं सगळं करू शकतो. ऑप्शनल आहे टॅग, क्रिएट पॉलिसी झालं. आता एकदा फक्त इथे या आणि मी तुम्हाला एक दाखवतो. बघा इथे तर होत पण नाहीये. डॅशबोर्ड वरती जाऊ आपण. डॅशबोर्ड वरती मी S3 वरती जातो. परमिशन नाही हा शिवला, आपण सगळ्या परमिशन काढल्या ते तुमच्या पुढे. आता बघा मी इथे कस्टम पॉलिसी तुम्हाला बघा पॉलिसी S3 दिसते. ॲक्शन मध्ये जाऊ, अटॅच आणि मी घेतो इथं शिव साठी पॉलिसी देतो. अटॅच इथे येतो बघा. शिवलाच दिली की मी पॉलिसी. ओके. आता मला सांगा मी पल्लवी पाटील आणि पल्लवी बकेटमध्ये या दोघांपैकी मी कोणत्या पॉलिसी म्हणजे कोणत्या बकेटमध्ये जाऊ शकतो? पण मला पल्लवी बकेटमध्येच जायचंय. दिसतीये ना, जाऊ शकतो की मी. एरियन कसली दिली पल्लवी पाटीलची. आता बघा एरर का आलाय. ओके. आता मी पल्लवी पाटील मध्ये जातो. क्लिअर. पेसिफिक कसं यूज होतं. ओके. ऑनलाईन मध्ये पुन्हा काय सांगू, काय समजलं नसेल तर. ऑनलाईन मध्ये पल्लवी समजलंय. हॅलो. पल्लवी ऑनलाईन गेल्यानंतर पल्लवी पण नाही बोलत का? समजलंय सर. ओके. बाकी संजीवनी, निलेश, हुमांशु, हरीश, सौरभ. ओके. सो आता बघा की तुम्ही इथे जेसन पॉलिसीचा यूज केला, पण सॉरी विज्युअल पॉलिसीचा. आता मी परत एकदा विचारतो, म्हणजे एकदम मला जे असेल ते सांगा. ओके. खरंच जर कोणाला समजलं नसेल तर परत एकदा आपण घेऊ. क्लिअर. ऑफलाईनमध्ये क्लिअर आहे सगळ्यांना? खरं सांग नक्की. बघा जर मी कोणत्या युजरला आय एम सर्व्हिसची जर पॉलिसी दिली, आय एम सर्व्हिस ऑल ॲक्सेस, मी शिवला आय एम सर्व्हिस ऑल ॲक्सेस दिला. बघा इथे एकदा मी आलो इथे पॉलिसीमध्ये आय एम फुल ॲक्सेस. फुल ॲक्सेस केलं तर का नाही करणार पॉलिसी जनरेट, बरोबर ना. ज्याला आय एम सर्व्हिसचा ॲक्सेस आहे तो पॉलिसी जनरेट करू शकतो. सिंपल. ओके. टॅग. हा टॅग कसे जैसनला एक मिनिट. विज्युअल. ओके ओके. हां विज्युअलच घेतोय नाही का अजून. ओके. मी विज्युअल घेतलं. हां मी S3 घेतलं आणि मी इथे ऑल केलं. ओके. आणि मी इथं स्पेसिफिक. ओके. मी ना इथे काय करतो, एकदा पुन्हा बकेट करतो, म्हणजे आपण एक पॉलिसी जनरेट करू. सेम पॉलिसी. हां ॲड एरियन. ओके. त्याच्यानंतर मी हे केलं. हां आता इथून पुढे टॅगिंग. ओके ठीक आहे.
परमिशनमध्ये आलो. ओके, मी पुन्हा पॉलिसी क्रिएट करून दाखवतो. ओके, पॉलिसीज S3. ओके, बघा, लिस्ट, रीड, राईट, परमिशन मॅनेजमेंट आणि टॅग. तर टॅगची पॉलिसी आहे ना, म्हणजे बघा, डिलीट जॉब टॅग, ऑब्जेक्ट टॅग. टॅग म्हणजे काय करतं, एक फिल्टर आउटसाठी. मग तुम्ही टॅग अलाव करू शकता का? यस, मी ऑल ॲक्शन करतो. जर मी ऑल ॲक्शन केलं, मी सपोज इथं ऑल करतो. ओके, आणि मी जर इथं नेक्स्ट केलं ना, तर आता बघा टॅगिंग. फक्त आपण टॅग नाही केलं ना. हां, तर त्याला आपण ऑल ऑल परमिशन परमिशन त्यावेळी आपण फक्त सिलेक्टेड जेवढे होते ना ते दिसते. आपण खाली सिलेक्ट केलेत ना, ऑल रीड, राईट आणि त्या सिलेक्टेड जे आहेत ना ते ह्याच्यामध्ये दिसतात ऍक्सेस लेवल. हां, जे सिलेक्टेड आहे इथे काय, आता बघा मी इथे पुन्हा काय करतो, जे काय मी पॉलिसी म्हणजे रीड, राईट, एक्झिक्युटिव्ह लिनक्समध्ये तसं रीड, राईट, लिस्ट, परमिशन मॅनेजमेंट आणि टॅग मी 5 सिलेक्ट केले. ओके, आता सपोज मी इथे हे 5 सिलेक्ट केले. ओके, हे 5 जर मी इथे सिलेक्ट जर केले ना, तर बघा, जर मी हे 5 बघा टॅगिंग जरी सिलेक्ट केलं किंवा इथे जर सिलेक्ट केलं ना, तर इथे सिलेक्ट केल्यानंतर ऑल ॲक्शनला मला मी नेक्स्ट केलं तर इथे ऑप्शन बघा पहिला काय, फुल ॲक्सेस. स्पेसिफाय मध्ये पण आपण सिलेक्ट केले तरी पण ते शो करतात. सिलेक्टेड जे आहे सिलेक्टेड केले तर हां, जर जेवढे तू सिलेक्ट कर, तू रीडची परमिशन दे, रीडच इथं शो करणार. बट आता इथे काय झाले, ऑल, कारण मी ऑल ॲक्सेस केलेलं आहे म्हणून, पण ऑल रिसोर्सेससाठी केलेलं आहे. पण जर मी इथे ऑल ॲक्सेसच्या ऐवजी फक्त ऑल ॲक्सेस केलं, नेक्स्ट केलं, ओके, बघ इथं ऑल ॲक्शन तर दिसणार, पण मी पेसिफिकसाठी केलं तर पेसिफिकसाठी काय काय दिलेलं आहे तुम्ही ते सगळं दिसणार. ऑल केल्यानंतर ऑलच दाखवणार, पण तिथे त्या परमिशन पण शो करणार की कोणत्या कोणत्या परमिशन तुम्ही दिलेल्या आहे. हॅलो, मीटिंगमध्ये आहे मी, मीटिंग. बरं ठीक आहे, चालेल. अरे मी इथे आहे, मीटिंगमध्ये आहे. ठीक आहे. तर सिम्पल बघा की हे होतं आपलं. बट अजून काय डाऊट असेल तर एकदा परत घ्यायचं. ऑनलाईनमध्ये हुमांशू, काझी, मयुरी, निकिता, पल्लवी पाटील, ऋषिकेश, यस, सौरभ, घ्यायचं पुन्हा एकदा, वाटतंय तुम्हाला जायचं पुढे? चलो, मी परत एकदा सांगतो की पुन्हा एकदा घ्यायचं का, आपण क्रिएट करू शकतो तेव्हा आपल्या व्हिज्युअलमध्ये कोणती सर्वांनी पॉलिसी जेसन मध्ये केलेली व्हिज्युअल मध्ये दिसू शकते का? यस, आपण CLI मध्ये क्रिएट करतो. हां, फक्त CLI मध्ये. ओके, CLI ऑपरेटिंग सिस्टीम 2 टाईपच्या आहे, विंडोज पण आणि लिनक्स पण. इकडे पण फाईल क्रिएट होते, इकडे पण क्रिएट होते सेम. बट आता एकदा परत सांगू असं काही गरज म्हणजे मला तुमच्याकडून बघून वाटतं, पण ऑनलाईनमध्ये मला कळत नाही समजलंय की नाही समजलं. एकदा मला फक्त कन्फर्म करा समजलंय सर, म्हणजे मला पुढे जायला. ओके, चलो. मग आता बघा की जसं की मी तुम्हाला व्हिज्युअल पॉलिसी सांगितला. ओके, आता पुन्हा आपण पॉलिसीमध्ये येतोय. ओके, पॉलिसीमध्ये येतोय आणि पॉलिसीजमध्ये तुम्हाला पुन्हा क्रिएट पॉलिसी. व्हिज्युअल हा टॉपिक समजला असेल तर आता बघा जेसन पॉलिसी. आता जेसन पॉलिसी जर समजायचं असेल तर तुम्हाला आला पाहिजे जावा कोडिंग. येतंय का? येतंय? मग मला कोड सांगा, मी टाईप करतो, आपण करून टाकूया. मला
S3चा फुल ॲक्सेस द्यायचा आहे. S3चा फुल ॲक्सेस. हां इफेक्ट मध्ये आरोग्य हां ऍक्शन मध्ये काय ऍक्शन तुम्ही स्पेसिफाय करणार आहात म्हणजे रीड ड्राईव्हचे सगळे ऑल ॲक्शन द्यायचे. मग त्यामध्ये ते सगळं मेन्शन करावं लागतं. ओके मी एक सोप्पा वे सांगू मग. ओके इथे या AWSने सगळं आपल्याला इथं देऊन ठेवलेलं आहे म्हणजेच AWS पॉलिसी जनरेटर एकदम सिम्पल आणि सोप्पा वे. ह्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला AWS डायरेक्टली कोड तयार करून देतात. तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगा. बघा AWS पॉलिसी जनरेटर इथे पॉलिसी डायरेक्टली तुम्हाला क्रिएट करून मिळतं. मी इथे केलं पॉलिसी क्रिएट. ओके मी पॉलिसी क्रिएट केलं तर बघा की इथे सिंपल एकच मिनिट ठीक आहे. तर आता बघा तुम्ही सिलेक्ट पॉलिसी टाईप्स. आता पॉलिसी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथूनच सगळ्या पॉलिसी जनरेट करणार. हां मान्य आहे की आपल्याकडे 2 टाईप्स आहे. तुम्हाला ज्या पॉलिसी थ्रो जायचं त्या पॉलिसी थ्रो तुम्ही जाऊ शकता. पण जर JSON पॉलिसी मी कोणत्या टाईप म्हणजे कुठून यूज करणार IAM सर्व्हिसमधूनच यूज करणार. मग बघ इथे बघा पॉलिसी टाईप्स. ओके तुम्ही जेव्हा AWS पॉलिसी जनरेटर ओपन कराल तेव्हा आपली फर्स्ट स्टेप असेल सिलेक्ट पॉलिसी टाईप्स. मग सिलेक्ट पॉलिसी टाईप्स तुम्ही आत्ता पाहता IAM सर्व्हिस. तुम्ही कोणत्या पॉलिसी थ्रू जाऊन पॉलिसी जनरेट करणार आहे. S3 EC2 VPC म्हणजे त्या सर्व्हिसमधून पॉलिसी जनरेट करणार आहे का तर नाही. ओके म्हणजे तिथून करू शकता बट आत्ता आपण IAM सर्व्हिस थ्रू करणार आहे. मी इथं IAM दिलं बघा इथं S3A SNS VPC Q भरपूर सारे आहे. भरपूर सारे आहे इथे. ओके तुम्हाला इथे भरपूर बघा एवढ्या पॉलिसी आहे जिथून करायला मिळणार. मी इथून IAM पॉलिसी थ्रू जातो. आता सेमच आहे तिकडून सुद्धा हेच असणार आहे. फक्त इथे बघा IAM पॉलिसी S3 मधून सुद्धा तुम्ही पॉलिसी जनरेट करता. SNS टॉपिक आहे. ओके VPC पण तुम्ही इथून EC2 इन्स्टन्समधून नाही करत. म्हणजे तुम्हाला EC2 इन्स्टन्समधून पॉलिसी जनरेट नाही. तिथे डायरेक्टली तुम्हाला सेल स्क्रिप्टिंग येते कारण ती एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओके क्लाउड फ्रंट ही डायरेक्ट लॅटन्सी इश्यू रिझॉल्व करण्याची सर्व्हिस आहे. क्लाउड वॉच ही मॉनिटरिंग सर्व्हिस आहे. लांबडा ही एक कोडिंग सर्व्हिस आहे. तिथे सुद्धा JSON तिथे डायरेक्टली फंक्शन ॲज अ सर्व्हिस म्हणजे तिथे JSON पॉलिसीचा यूज होत नाही. परत अजून कोणती सर्व्हिस आहे Route 53 तुमच्या IP ॲड्रेसला एक डोमेन नेम द्यायचं काम कर. ओके पुन्हा IDS म्हणजे लाईक अ डेटाबेस म्हणजे तिथे पण तुम्हाला काही कोड तयार करायचे नाही. बघा इथे ज्या सर्व्हिसेस लिहिलेल्या आहे या सर्व्हिसेस थ्रूमधूनच तुम्ही JSON पॉलिसी पण आपण एवढं काय करत नाही. आपण व्हिज्युअल पॉलिसी थ्रूच जातो. JSON पॉलिसी मोस्टली यूज नाही करत. आणि एखादं असतं की त्याला कोडिंग वगैरे तर तो जाऊ शकतो. ओके तर आणि हा टॉपिक व्हिज्युअल पॉलिसीपेक्षा JSON पॉलिसी खूप इझी आहे. सगळ्यात इझी आहे. आता बघा मी सिम्पल काय केलं आहे सिलेक्ट IAM पॉलिसी. ओके
आय एम पॉलिसी सिलेक्ट केली. आता इफेक्ट आठवत आहे का तुम्हाला? तर इफेक्ट काय केलं मी, अलाव किंवा डिनाय, मी अलाव करतो. ओके, पण तुम्ही माझ्या उलटं करायचं, तुम्ही डिनाय करायचं. मी जो काही टास्क देतोय, जो तुम्हाला सांगतोय, मला परफॉर्मन्स दाखवायचा आहे म्हणून मी करतोय, पण तुम्हाला डिनाय करायचं आहे. ओके, डिनाय आणि अलाव दोन्ही करायचं. ऑल सर्व्हिसेस म्हणजे ह्या AWS मध्ये 200+ सर्व्हिसेस, त्यांना ॲक्शन देऊ का? तर नाही, एवढं काही नाही करायचं. मी फक्त इथे S3 करतो. S3 फुल. ओके, ऑल ॲक्शन. आता ऑल ॲक्शनमध्ये पण बघा, रीड, राईट, एक्झिक्युटिव्ह, परमिशन आणि टॅगिंग, त्याच्या आतमध्ये भरपूर सारे ऑप्शन होते, आठवते का? म्हणजे बघा, मी इथे पॉलिसीमध्ये जातो. जर तुम्ही इथे आलात, मी पॉलिसी क्रिएट करतो. ओके, आणि पॉलिसीमध्ये बघा, मी इथे पॉलिसी सिलेक्ट केली, जैसन पॉलिसी. S3 कोणती घ्या. हां, आता मला सांगा, बघा इथे एवढं आहे, इथे एवढं आहे, इथे एवढं आहे, पण हे सगळंच मिक्स मिळतं आहे तुम्हाला. बघा इथे, हां, इथे असं पार्ट क्रिएट नाही केले. मग तुम्हाला कोणती पॉलिसी घ्यायची आहे? ओके, तुम्ही घ्या. मला फक्त लिस्टची परमिशन हवी, लिस्ट बकेट करा. तुम्हाला पुन्हा कोणती पाहिजे, सपोज हां, डिलीट ऑब्जेक्ट. ओके, डिलीट बकेट. ओके, पुन्हा अजून क्रिएट बकेट. एवढीशेच पॉलिसी द्यायच्या, एवढ्याशेच द्या, काय हरकत नाही. किंवा तुम्ही ऑल ॲक्शन करा, S3चा फुल ॲक्सेस, तरी काय हरकत नाही. ओके, मग आता इथे जर तुम्ही बघितलं, ऑल रिसोर्सेस का पेसिफिक, दोन टाईप बघितले, पेसिफिक आणि ऑल रिसोर्सेस. पेसिफिक घ्यायचं असेल, ARN तिथली कॉपी करा, इथं पेस्ट करा. ऑल करायचं असेल, ऑल सिलेक्ट करा. स्टेटमेंट चेक करा, झाली का पॉलिसी. बघा स्टेटमेंट काय, तुमचं इफेक्ट ऑल आहे, ऑल ॲक्शन आहे, ऑल रिसोर्सेस आहे, डन. रिमूव्ह करायची, रिमूव्ह करा. पॉलिसी बघा, जनरेट पॉलिसी, झाला कोड तयार तुमचा. कोडला कॉपी करा, या इकडे सिलेक्ट करा, रिमूव्ह करा, पेस्ट करा, झाला कोड झाला. खाली स्क्रोल करा, नेक्स्ट करा, नेक्स्ट झाला, डन. इथे करा पॉलिसी, डन. हायफन S3 ऑलरेडी ती आहे जनरेट. ओके, फुल करतो मी. सर्विस. आता मला इथून सांगा, डिस्क्रिप्शन काही द्या. पॉलिसी ऑल ॲक्सेस आले का रे? ऑल ॲक्सेस S3 पॉलिसी क्रिएट. बघा इथे आली का तुमची पॉलिसी? कोणती होती रे? S3 फुल ॲक्सेस. ॲक्शनमध्ये जा, कोणत्या युजरला द्यायची त्या युजरला अटॅच करा. मला द्यायची सपोज श्री युजरला दिले मी. अटॅच पॉलिसी, डन. क्लिअर? मी आत्ता ऑल सर्व्हिस ऑल दाखवले, तुम्ही पेसिफिक तयार करायचे. इथपर्यंत ऑनलाईनमध्ये ओके. बघा, हा होता आपला पॉलिसी रिसोर्सेस. थोडंसंच घेऊ का? तू बोलतो, तू मनापासून बोल, तू बोलला नाही ना. पुढचा हार्ड आहे थोडं.
पुढचं म्हणजे जे मी आत्ता सांगणार आहे ना ते सिरियसली हार्ड आहे. म्हणजे रोल. ओके, रोल सगळ्यात इम्पॉर्टंट. आता रोलचा यूज पण पहिला ऐका तुम्ही. रोल म्हणजे काय? ओके, रोल म्हणजे तुम्हाला टेम्पररी परमिशन देण्यासाठी आपण केलेल्या रोलचा यूज होतो. रोलसाठी तुम्हाला 2 सर्व्हिसेस कंपल्सरी, म्हणजे आय एम सर्व्हिसेस फुल आली पाहिजे, पण त्याच्यानंतरच्या 2 सर्व्हिसेस आल्या पाहिजे. मग कोणती असू, S3, VPC, EC2, लांबडा, SNS, SQS, कोणती येऊ द्या, पण 2 सर्व्हिस आल्या पाहिजे. पण आपला तो रिसोर्स आहे. जरी मी तुम्हाला शिकवलं तरी पण आपण पुढे जाऊन परत करणार आहे. बट ठीक आहे, तुम्ही ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा. ओके, ऑनलाईन ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा. ह्याच्यावरचे टास्क कालचे आणि आजचे सेंड करा. ओके, जर टास्क सेंड केले तर चांगले, नाही केले तर ग्रुपवरती मेसेज वाचला सगळ्यांनी? यस, ग्रुपवरती मेसेज वाचला? गुड. नाही, ग्रुपवरती वाचला का? वाचला? ओके, गुड. ग्रुपवरती चांगला मेसेज आला आहे शुद्ध इंग्लिशमध्ये. ओके, तर तो फॉलो करा. मग तर अजून एक गोष्ट,